एवरीवन, वेलकम बैक टू BMS ब्रांड चैनल। आज हम देखने वाले हैं स्नेह पाक कल्पना। तो स्नेह पाक मतलब क्या? स्नेह म्हणजे स्निग्धता आणि उत्पादक आणि मार्दव आणणारे द्रव्य। शीत, सौर, स्निग्ध, मंद, सूक्ष्म आणि मृदू हे स्नेहाचे गुण सांगितलेले आहेत। तर शीत, सौर, स्निग्ध, मंद, सूक्ष्म आणि मृदू हे स्नेहाचे गुण आहेत। आता मुख्य स्नेहाच्या दोन योनी असतात। आपण सरसहितामध्ये बघितलेले आहेत दोन योनी कोणत्या, तर चांगम आणि स्थानवर। तर चार प्रकारचे स्नेह दोन योनीपासून मिळवतात। म्हणजे जे चार प्रकारचे स्नेह आहे ते मुख्य दोन योनीपासून मिळवले जातात। आणि दोन योनीस कोणत्या, तर जांगम आणि स्थानवर। चार प्रकारचे स्नेह कोणत्या, घृत, तेल, वसा आणि मज्जा। आता स्नेहपाक निर्माण विधी। सामान्य स्नेहपाक निर्माण विधी कशी आहे ते आपण आता बघूया। तर सर्वात पहिले बघा, स्नेहपाक तयार करताना औषध द्रव्याचा कल्क 1 भाग आणि स्नेह द्रव्य 4 भाग, द्रव्य 16 भाग। म्हणजेच काय, तर रेशो काय येणार, 1 भाग। 1 भाग काय राहणार, कल्क, त्याच्या 4 भाग काय, स्नेह। आता स्नेह म्हणजेच काय, तर घृत, तेल, वसा आणि मज्जा हे 4 स्नेह वापरले जातात। आणि नंतर काय 16 भाग द्रव्य म्हणजे 16 भाग काय येणार, तर स्वरस। हे 16 भाग मध्ये द्रव काय वापरले जाणार, तर स्वरस, क्वाथ हे यूज केला जाणार। ठीक आहे। तर स्नेहपाकची सामान्य विधी काय आहे, तर स्नेहपाक तयार करताना औषध द्रव्याचा कल्क 1 भाग, स्नेह द्रव्य 4 भाग आणि 16 भाग स्वरस क्वाथ म्हणजे द्रव। ठीक आहे। आता आपण बघूया मृदू, मध्यम आणि कठीण हे 3 द्रव्य आहे। तर याची मात्रा काय असणार, मृदू द्रव्य असलं 1 भाग आणि मध्यम 1 आणि कठीण 1। तर हे 1 असलं तर स्नेह 4च राहणार। पण जे आपण द्रव वापरणार आहोत ते 4 पट, म्हणजे मृदू मध्ये 4 पट, मध्यम मध्ये 8 पट आणि कठीण मध्ये 16 पट। तसेच मात्रा 1 कश ते 1 पल, 1 पल ते 1 कुडव आणि 1 कुडव ते 1 प्रस्थ अशी वापरले जाणार। आता पुढे बघूया स्नेहपाक स्नेहशोधन कालमात्रा। आता स्नेहशोधन कालमात्रा काय राहणार, जल, क्वाथ आणि स्वरस जे द्रव वापरले जाणार आहे ते तुम्हाला सांगितलं होतं की ते 16 भागी असतात। तर जल असलं तर स्नेहाच्या 1/4 घ्यावे, क्वाथ असलं तर स्नेहाच्या 1/6 घ्यावे आणि स्वरस असलं तर स्नेहाच्या 1/8 पार्ट यूज घ्यावे असे सांगितलेले आहे। आता स्नेहाचा काल काय, स्नेहाचा काल चेंज होतो। जसे की जेव्हा स्नेह सह दूध असेल, सिद्ध करायचे असेल तर 2 रात्र, स्वरस 6 असेल तर 3 रात्रीपर्यंत, तर्क, दही, कांजी, गोमूत्र असेल तर 5 रात्रीपर्यंत, मूळ, लता यांच्या सोबत करताना 12 दिवसापर्यंत आणि मांस रसासोबत स्नेह सिद्ध करताना 1 दिवसापर्यंत असे सांगितले आहेत। आपण आता बघणार आहोत भूतमूर्छना, तेलमूर्छना संस्कार। तर स्नेहपाक तयार करण्यासाठी तिल, तेल किंवा घृत स्नेह म्हणून वापरतो। यांच्यात काय वापरलं जाणार स्नेहपान म्हणून, तर तिल, तेल आणि घृत। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अल्पदोष असतात। त्याच्यामध्ये जे अल्पदोष दूर करण्यासाठी जे आहे, जसे की घृत आम दोष दूर करण्यासाठी, तर तेल गंध दोष दूर करण्यासाठी वापरल्या जाणार। तर मूर्छन तयार करत असताना त्यामुळे तयार केलेले पाक निर्दोषित होतात, कारण की हे दोष दूर करतात ना, मग ते वापरल्यावर त्याचे जो पाक तयार होईल तो कसा असणार, निर्दोषी असणार। आता घृत मूर्छन द्रव्य जे आहेत ते कसे, तर घृत मूर्छन द्रव्य म्हणजे हरितिकी, आम्लिकी, विभक्तकी, नागरमोथा, हरिद्रा, गोघृत, स्वरस हे यांचा काय करायचं, सगळ्यात पहिले समप्रमाणात चूर्ण करायचा। समप्रमाणात चूर्ण केल्यानंतर कल्क 16 ग्राम घ्यायचा आणि पाणी घ्यायचं। पाणी स्नेह द्रव्यामध्ये एकत्र करून अग्नीवर त्याचा पाक तयार करायचा आणि जल नष्ट झाल्यानंतर स्नेहपाकावर त्याचा उपयोग करायचा। जसे की पाणी स्नेहद्रव्यामध्ये एकत्र करायचं आणि नंतर अग्नीवर पाक तयार करायचा। नंतर जलांश नष्ट झाल्यानंतर स्नेहपाकासाठी त्याचा उपयोग करायचा। गोघृत 64 ग्राम आणि पाणी 256 ml वापरले जाणार। आता तसेच तेल मूर्छन द्रव्य कोणते, मंजिष्ठा, हरिद्रा, लोह, केवडा त्वक, हरितकी, कमळाचे देठ, आम्लकी, मुस्ता, तीळ तेल
यांचा कल्क वापरला जाणार. त्यांचा कल्क वापरला गेल्यानंतर त्याचाच उपयोगी स्नेह पाक करण्यासाठी केला जाणार. आता आपण सगळे बघणार आहोत मूर्छन विधी. मूर्छन विधी म्हणजेच काय? सगळ्यात पहिले मूर्छन विधीमध्ये प्रथम तेल किंवा तूप कढईत घ्यावे. म्हणजे स्नेह जे आहे ते तेल आणि तूप घ्यावे. त्यानंतर तेलाच्या बाबतीत फेस येऊ लागला, तुपातील फेस शांत झाला की कढई उतरून घ्यावी. तेल घ्यावे, तुपातील कढईत घ्यावे. तेलाचा बाबतीत जेव्हा फेस जेव्हा कमी होईल, शांत होईल, तेव्हा कढई काढून घ्यायची. नंतर वर सांगितले द्रव्य कल्क मिसळावे. जसे की जे द्रव्य सांगितलेले आहे तेल मूर्छन आणि घृत मूर्छन मध्ये ते द्रव्य मिसळून घ्यायचे. तेल व तुपाचे 4 पट पाणी घालून मंद अग्नीवर पाण्याचे शोषण झाल्यावर मिश्रण कोष्ण झाल्यावर गाळून घ्यावे व त्याचा स्नेहपाक विधीसाठी स्नेह म्हणून उपयोग करावा. आता स्नेहपाक परीक्षा. तर स्नेहपाक परीक्षा खूप सोपी आहे. मृदू, मध्यम आणि खरं स्नेह याच्या अकॉर्डिंग स्नेह परीक्षा बघूया. तर सगळ्यात पहिले वर्ती परीक्षा. वर्ती परीक्षेमध्ये मध्यम, मृदू आणि खरं. मध्यम मध्ये काय होणार, तर स्नेह चोळून त्याचा वात तयार केला जाणार. मृदू मध्ये वात बनते परंतु तुटते. जे वात बनणार आणि लगेच तुटणार. तसेच खरं मध्ये वात तयारच होणार. या प्रकारे वर्ती परीक्षा असणार. अग्नी परीक्षामध्ये काय होणार, तर साऊंड कसा येणार त्याच्यावर डिपेंड करूया. मृदू, मध्यम आणि खरं. अग्नीमध्ये वात पकडल्यावर जे आपण अग्नीमध्ये जेव्हा त्याला अग्नी लावू, या अग्नीमध्ये पकडू तर चट असा आवाज येणार. म्हणजेच काय, तर मृदू स्नेह. आवाज आलाच नाही तर मध्यम स्नेह. आणि न चुरचुरता जळतो, म्हणजे आवाज न चुरचुरता जळतो तर ते खरं स्नेह. तर ठीक आहे. आता फेन परीक्षेमध्ये काय होणार, स्नेहपाक कल्पनेत तेल वापरले असताना आता तेल वापरलेले आहे त्या स्नेहपाक मध्ये जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर जो पृष्ठभाग आहे त्यावर जेव्हा फेस येत असला तर तो स्नेह सिद्ध होतो. आणि घृत मध्ये कसं होणार, घृत वापरले असतात, सिद्ध झाल्यानंतर पृष्ठभागावरील फेस शांत होणार. गंध परीक्षा म्हणजेच काय, जे द्रव्य वापरले आहे ते द्रव्यांच्या इष्टगंध म्हणजे जो द्रव्य आपण वापरलेला आहे तोच द्रव्य स्नेहाला प्राप्त होतो तेव्हा गंध परीक्षा होते. सामान्य मात्रा एक पल असते. उपयोगी बाह्यंतर उपयोगी करता वर्णकर्म, कर्णपुरण, आशचोतन, बस्ती आणि अभ्यंगासाठी. स्नेहपाक सिद्धी प्रकार. मृदू स्नेह असले तर नस्य मध्ये वापरला जातो. आणि मध्यम स्नेह पान, बस्ती, कर्णपुरण आणि खरं स्नेह अभ्यंग आणि शिरोधरा. सर्वत्र विधी 1 वर्ष आणि 4 मास. उदाहरण फलघृत, क्षीराबाद तेल, क्षीरबला तेल, ब्राह्मीघृत, नारायण तेल आणि अणुतेल यांची सामान्य विधी 1 वर्ष 4 मास आहे. सर्वत्र विधीचा काल जो आहे तो दिलेला आहे. आता फलघृत बघूया. फलघृत मध्ये हे दिलेले पुढचे सामान्य घटक द्रव्य म्हणून वापरले जातील. ते प्रत्येकी 12 ग्राम वापरायचे. म्हणजे त्याचा पहिले कल्क तयार करायचा आणि त्याची मात्रा 12 ग्राम असली पाहिजे. आता द्रव्य कोणते, मंजिष्ठा, पुष्ट, तगर, हरितकी, विभक्तकी, आम्लकी, वचा, हरिद्रा, दारुनिद्रा, शर्करा, यवनी, यष्टमधू, मेध, कटुका, कोकली, शतावरी, अश्वगंधा, हिंगू, गोघृत हे घटक द्रव्य वापरले जातील. नंतर मात्रा 12 ग्राम आणि अनुपान कोष्णजल म्हणून वापरले जाणार. चिकित्सा उपयोग पण त्याचे दिलेले आहे. बालरोग, बालग्रह सारख्या योनिविकार, ग्रहणी रोग, काशर्य अशा प्रकारे व्याधीमध्ये ते चिकित्सा मध्ये ते उपयोगी असणार. क्षीरबला तेल व जल. आता याचे घटक द्रव्य तसेच घटक द्रव्याचं 12 ग्राम आणि अनुपान कोष्णजल दूध. याचे आता जे भाग आहे ते एक भाग बला कल्क, बला कषाय सोडा भाग, तेल 4 भाग, क्षीर गोदूध 4 भाग आणि जल 16 भाग असे म्हणून वापरले जाणार. चिकित्सा उपयोग त्याचे काय असणार, तर नस्य, अभ्यंग, वातरक्त, शुक्रदोष, रजदोष, काशर्य, स्वरभेद, रसायन या व्याधीमध्ये त्याचे चिकित्सा उपयोग केले जाते. होप तुम्हाला स्नेहपान कल्पना चांगल्या प्रकारे समजली असेल. पुढच्या सर्व रसशास्त्राच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.